अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरुद्ध उडवलेला कारवाईचा धडाका राज्यात चर्चेचा विषय ठरतोय। त्यांच्या भीतीने राज्यातील पाण्याच्या टपऱ्याही उघडत नाहीयेत। अन्नपदार्थात भेसळ केलेली आढळून आली तर थेट मुक्का लावण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिल्यानं भेसळखोर चळाचळा कापत आहेत। त्यांनी उघडलेली धडक मोहिमेचे संपूर्ण राज्यात कौतुक होतंय। मात्र पूर्वानुभव लक्षात घेता तुकाराम मुंढे यांच्या बदलीची लगोलग चर्चा सुरू झाली आहे। आपल्या बेधडक आणि निडर कार्यशैलीसाठी तसेच कठोर अंमलबजावणीसाठी प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची त्यांच्या सेवेतील अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून 25वी बदली झाली। गेल्या 2 आठवड्यांपासून त्यांनी कारवाईचा धडाका लावला। राजकारणी आणि VIP लॉबीला न जुमानता त्यांनी बेधडक कारवाई करत भेसळखोरांचे कंबरडे मोडले। त्यांच्या बदलीची चर्चा होत असताना मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला उघड इशारा दिलाय। तुकाराम मुंढे यांची ही शासकीय सेवेतील 25वी बदली आहे। ते जिथं जातात तिथं सामान्य जनतेच्या हितासाठी कठोर निर्णय घेतात आणि त्यातूनच त्यांची बदली होते असा आजवरचा इतिहास आहे। यावेळी ही 2 आठवड्यात त्यांनी कोट्यवधी रुपयांचा अवैध साठा जप्त करत मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलंय। त्यांच्या या धडक मोहिमेचं संपूर्ण राज्यातून कौतुक होत असतानाच प्रामाणिक अधिकाऱ्याला काम करू दिलं जाणार की पुन्हा राजकीय दबावापोटी त्यांची बदली होणार ह्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या चर्चेवर बोलताना मनोज जरांगे यांनी त्यांच्या कामाचं कौतुक करत पूर्ण पाठिंबा दर्शवलाय। तुकाराम मुंढे हे चांगलं काम करतायत। अन्नपदार्थांमधील भेसळ रोखल्यामुळे थेट सामान्य जनतेच्या आरोग्याला फायदा होणार आहे। तसेच दुधातील भेसळ थांबल्यानं शेतकऱ्यांच्या शुद्ध दुधाला चांगला भाव मिळेल। त्यामुळे सरकारनं तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या भानगडीत अजिबात पडू नये, अन्यथा मी सरकारच्या मागे लागू असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी